उत्तर भारतासह आता महाराष्ट्रातही थंडीने जोर धरायला सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस थंडीचा पारा घसरायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचमुळे महाबळेश्वरला आलेल्या पर्यटकांना कित्येक वर्षांनी मिनी काश्मीर पाहायला मिळालं। थंडी म्हटलं की आपल्याला सहलींची आठवण होते, त्यातही खिशातल्या बजेटचा विचार करता महाबळेश्वर हा तर उत्तम पर्याय वाटतो। पण यंदा मात्र महाबळेश्वरच्या पर्यटकांची हाडं थंडीने गोठली आहेत, कारण महाबळेश्वरचा पारा उणे 1 अंशापर्यंत घसरलाय। नजर जाईल तिथे धुकच धुक, पानापानांवर पसरलेली दवबिंदूंची चादर सध्या आपल्याला महाबळेश्वरला पाहायला मिळतेय। जणू महाबळेश्वरचं मिनी काश्मीरच झालंय। बहुत ठंडी है। हाँ, कैसा लग रहा है? बहुत ठंडी। अभी बॉम्बे से आया, इतना गर्मी से, और इधर इतना ठंडी है। खूप थंडी वाटते, झाडांवर खूप असा बर्फ हे झालेला आहे आणि असं आम्ही कधीच बघितलं नव्हतं, एवढी थंडी आहे, खूप गारठलेलं आहे। काश्मीर सगळा स्नोफॉल एकदम महाबळेश्वरमध्ये सगळ्या झाडांवरती बर्फ आहे, खूप छान वाटतंय स्नोफॉल बघून सगळ्या। गेल्या कित्येक वर्षात महाबळेश्वरने अशी थंडी अनुभवली नाहीये। खरं तर यंदा थंडी पडेल की नाही अशी तिथल्या स्थानिकांना शंकाच होती, मात्र गेल्या 2 दिवसात बदललेल्या हवामानामुळे महाबळेश्वरचा चेहराच बदललाय। खरं काश्मीर सारखंच इथलं वातावरण आज आपल्याला पाहायला मिळेल। इथले आज जर आपण टेम्परेचर पाहिलं तर -0च्या दरम्यान झालेलं आहे आणि अतिशय सर्व ठिकाणी जिकडे पाहाल तिकडे दवबिंदू प्रत्येक झाडावर, शेतीमध्ये, अनेक ठिकाणी घराच्या छतावर, गाड्यावर वरती दवबिंदू साठून त्याचा बर्फ तयार झालेला आहे। महाराष्ट्र कुडकुडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उत्तर भारतात आलेली थंडीची लाट। गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारताला थंडीने असा काही वेढा दिलाय की तिथलं जनजीवनही काही प्रमाणात विस्कळीत झालंय। कुल मिला के बारिश अच्छी हुई है और बर्फबारी भी कई जगह पे तो काफी भारी बर्फबारी हुई। और पंजाब, हरियाणा और चंडीगढ़ की बात करते हो, शहर में भी काफी अच्छी बारिश हुई है, 65 मिलीमीटर बरसात हो गई है। कि आने वाले कल से जो है मौसम ठीक हो जाएगा, ड्राई हो जाएगा और बारिश नहीं होगी। बादल आ सकते हैं और हो सकता है कि उत्तरी क्षेत्र पंजाब और J&K वगैरह में बर्फबारी हो, लेकिन यहाँ पे आमतौर पर मौसम अब जो है कल से ठीक हो जाएगा। महाबळेश्वरसह मुंबई, पुण्यालाही थंडीचा तडाखा बसलाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गाडी चालवायची म्हणजे धुक्यातून रस्ता शोधण्यासारखी परिस्थिती झाली आहे आणि पुण्याच्या हिंजवडी भागात तर इमारत धुक्यातच बांधलीये की काय असा भास होतोय। कधी गुलाबी तर कधी मखमली वाटणारी थंडी यंदा मात्र महाराष्ट्राला गोठवणारी ठरली आहे। त्यामुळे बजेटचा विचार करून स्वस्तात काश्मीर दर्शन करायची इच्छा असेल तर बॅगा भरा आणि निघा महाबळेश्वरच्या मुक्कामाला। राहुल तपासेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, महाबळेश्वर।